नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य लेखन यावरती आधारित अपेक्षित क्षमता जी बघणार आहोत ती आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना हा भाग बराचसा जड जातो, परंतु श्रुतलेखनाच्या विविध प्रकारे आपण जर कृती करून घेतल्या तर हाच कठीण असणारा भाग विद्यार्थ्यांना सहज आणि सोपा वाटेल। आपल्याला श्रुतलेखनाचे स्तर जो गाठावयाचा आहे तो आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। तर हा स्तर गाठण्याकरिता श्रुतलेखनाचे जे विविध प्रकार सांगितलेले आहे आणि ज्या कृती सांगितलेल्या आहे त्यातली आज आपण कृती बघणार आहोत सर्जनशील श्रुतलेखन। सर्जनशील म्हटलं की विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला पाहिजे, या प्रकारची ही कृती शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घ्यावयाची आहे। याकरिता पूर्वतयारी आपल्याला करावयाची आहे की श्रुतलेखन म्हटल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिण्याचा भाग येतो, त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे। त्याचप्रकारे शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्याचप्रकारे काही वाक्य असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते समोरचे वाक्य पूर्ण करत असताना विद्यार्थ्याच्या कल्पकतेला चालना मिळेल। अशा प्रकारचे कमीत कमी 10 ते 15 कथा किंवा वाक्यांचा संच शिक्षकाकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पूर्वसूचना ही द्यावयाची आहे की मी जी कथा सांगणार आहेत किंवा जे वाक्य मी सांगणार आहेत त्यापुढील कमीत कमी 4 ते 5 वाक्य तुम्हाला सगळ्यांना आपल्या वहीमध्ये लिहावयाची आहे। परंतु ती वाक्य लिहित असताना ती सुरुवातीचे जे मी वाक्य सांगितलेले आहे त्या वाक्यांशी किंवा त्या कथेशी मिळणारे आणि जुळणारेच ते समोरचे वाक्य कमीत कमी 4 ते 5 विद्यार्थ्यांनी लिहिणे आवश्यक आहे। परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही आणि पहिल्या वाक्याशी सुसंगतच हे पुढची वाक्य राहणार आहेत। शुद्ध लेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या देखील त्याबरोबर चुका होणार नाही, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावयाचं आहे। या सगळ्या सूचना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे। तर चला शिक्षक मित्रांनो, आपण उदाहरण घेऊन ही कृती कशी घ्यावयाची ती बघूया। तर इथे मी एक उदाहरण सांगते आहे की सकाळी सकाळी एका दवबिंदूंनी डोळे उघडले आणि उघडल्यानंतर त्यांनी बघितलं आणि आता आणि म्हटल्यानंतर इथे शिक्षकांनी थांबून जावयाचं आहे आणि यानंतर विद्यार्थ्यांना सूचना करावयाची आहे की समोरचे 4 वाक्य किंवा 5 वाक्य तुम्हाला स्वतःच्या कल्पनेने लिहावयाची आहे। तर आता हे वाक्य पूर्ण करायचं असेल तर आपल्याला समोरचं वाक्य हे लिहावं लागेल की आहा हा किती सुंदर ती रम्य सकाळ, झाडावरती पक्षी बागडत होते, त्याचबरोबर छोट्या छोट्या फुलझाडावरती फुलं अगदी डौलाने हलत होती। अशा प्रकारचे कल्पकतेला वाव मिळणारे 1 ते 2 वाक्य विद्यार्थी आपल्या कल्पनेने समोर लिहितील आणि तो उतारा कमीत कमी 4 ते 5 वाक्याचा होईल, या प्रकारे काळजी घेतील। अशा प्रकारे शिक्षकांकडे अर्धवट कथा किंवा वाक्यांचा संच असावा आणि याचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घेणे आवश्यक आहे। असे वाक्य शिक्षकांनी सांगितल्यानंतर मग ते शिक्षक तपासून घेतील आणि त्यामध्ये काही चुका आहेत का, त्या असेल तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि सांगतील विद्यार्थ्यांना की इथे इथे तुम्हाला याची दुरुस्ती करायची आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला वाव या कृतीमध्ये मिळत असतो। याचा फायदा हा आहे की विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि नंतर त्यानुसार आपल्या कल्पकतेने विद्यार्थी ती कृती पूर्ण करतात। विद्यार्थ्याच्या कल्पकतेला सृजनशीलतेला याच्यामध्ये वाव असते, लेखन कौशल्य विकसित होते, त्याचबरोबर शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका देखील होत नाही। अशा प्रकारे विद्यार्थ्याला स्वयंलेखनाची आवड निर्माण होते आणि स्वयंलेखन करण्यास तो प्रवृत्त होतो आणि अशा प्रकारे आपण अध्ययनाचा अपेक्षित स्तर जो आहे तो गाठण्याकडे नक्कीच वाटचाल करू शकतो। धन्यवाद।